मित्र हो, 1 जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारापासून ते सर्वसामान्य लोकांच्या गॅस सिलेंडरच्या दरापर्यंत अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. हे बदल आपल्या आर्थिक नियोजनावरती कसा परिणाम करू शकतात याचा सविस्तर आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, 8व्या वेतन आयोगाची सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 1 जानेवारी 2026 ही तारीख ऐतिहासिक ठरू शकते, कारण 7व्या आयोगाचा 10 वर्षाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची दाट शक्यता आहे. आता जर हा आयोग लागू झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार, विविध भत्ते आणि पेन्शनधारकांच्या रकमेत मोठी वाढ होऊ शकते आणि यामुळे लाखो कुटुंबांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. आता दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे कर्जदारांना दिलासा मिळालेला असून EMI कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25% कपात केल्याचा सकारात्मक परिणाम नवीन वर्षात दिसू शकतो. जानेवारी 2026 पासून अनेक बँका आपले गृहकर्ज, कार लोन आणि वैयक्तिक कर्जाचे व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांचे कर्ज सुरू आहे त्यांचा EMI हा कमी होऊ शकतो. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या मासिक बजेटला मोठा दिलासा मिळणार आहे. मित्र, तिसरा बदल जो आहे तो क्रेडिट स्कोअर आता दर 14 दिवसांनी अपडेट होणार आहे. बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी RBIने नवीन नियम लागू केलेला असून 1 जानेवारी 2026 पासून बँका आणि NBFC संस्थांना दर 14 दिवसांनी ग्राहकाची माहिती क्रेडिट ब्युरोला द्यावी लागणार आहे. यापूर्वी क्रेडिट स्कोअर अपडेट व्हायला महिना लागायचा. आता तुम्ही जर वेळेवर हप्ते भरले तर त्याचा फायदा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवघ्या 2 आठवड्यात दिसून येणार. त्यामुळे नवीन कर्ज मिळणं सोपं होणार आहे. चौथा बदल जो आहे तो रेशन कार्ड आणि eKYC संदर्भात आहे. रेशन कार्ड धारकांसाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची संधी असून जर दिलेल्या मुदतीत eKYC पूर्ण केले नाही तर 1 जानेवारीपासून बऱ्याच जणांचे मोफत किंवा सवलतीच्या दरातील रेशन हे बंद होऊ शकते. त्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचं KYC करणं बंधनकारक आहे. पाचवा बदल जो आहे तो पॅन आधार लिंकिंग आणि आर्थिक व्यवहार. मित्र, 31 डिसेंबरपर्यंत पॅन आधार लिंक न केल्यास 1 जानेवारीपासून तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे आणि निष्क्रिय पॅन कार्डमुळे बँक खाते उघडणे, 50,000हून अधिकचे व्यवहार करणे आणि इन्कम टॅक्स रिफंड मिळवणे अशक्य होणार आहे. सहावा बदल शेतकरी ID अनिवार्यबाबत आहे. आता शेतकऱ्यांसाठी युनिक शेतकरी ID असणे आवश्यक केलेलं आहे, म्हणजेच किसान ID. सरकारी योजना, खते, बियाणे अनुदान आणि थेट लाभ हस्तांतरण मिळवण्यासाठी हा ID अनिवार्य असेल. याशिवाय सरकारी मदत मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. आता या IDचे अजून कोणकोणते फायदे आहेत हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण या व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन फार्मर ID बद्दलचा जो सविस्तर व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी आपण बघू शकता. मित्र हो, 7वा बदल जो आहे तो गॅस सिलेंडर आणि विमान प्रवास खर्चाबाबतचा आहे. दर महिन्याच्या 1 तारखेप्रमाणे 1 जानेवारी 2026 रोजी LPG आणि ATFचे नवीन दर जाहीर होतील. याचा परिणाम घरगुती गॅस स्वस्त झाला तर गृहिणींना दिलासा मिळेल आणि ATFच्या दरातील बदलामुळे विमान तिकिटेही महाग किंवा स्वस्त होऊ शकतात. आता मित्र हो, नवीन वर्षात होणारे हे बदल टाळता येणारे नाहीत, पण आपण जर आपलं आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केलं तर त्याचा फायदा आपल्याला करून घेता येऊ शकतो. त्यासाठी रेशन कार्डची KYC, पॅन आधार लिंकिंग,
सारखं जे काम आहे ते 31 डिसेंबरपूर्वी आपण पूर्ण करा, जेणेकरून आपला आर्थिक व्यवहार हे सुरळीत राहतील आणि आपल्याला भविष्यात कुठल्या अडचण येणार नाही. मित्रहो, असे हे महत्त्वाचे बदल आपल्याला 2026मध्ये बघायला मिळणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे या नवीन नियमांबद्दल त्यांनासुद्धा माहिती होईल आणि बऱ्यापैकी जनजागरूकतेचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकाल. तसंच आपण आपल्या या शासन निर्णय GR चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.